बघा, कुठल्याही स्तरावर भाषा शिकताना, प्रश्नपत्रिका सोडवताना कमीत कमी लांबीचा निबंध लिहिणे अनिवार्य असते. एखादा विषय कितपत समजला आहे, स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूदपणे विचार मांडता येत आहेत का, गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मते, प्रसंग, भावना यांचं वर्गीकरण करून ते क्रमवार सुसूत्रपणे उलगडता येत आहेत ना, हेच निबंधातून पाहिले जाते. बघा, कुठल्याही स्तरावर कुठलीही भाषा शिकताना, प्रश्नपत्रिका सोडवताना कमीत कमी किंवा कमी अधिक लांबीचा निबंध लिहिणं अनिवार्य असतं. निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला ठराविक मर्यादा दिली जाते. 300 ते 350 शब्दात निबंध लिहा, अशी सूचना दिली जाते. सो कमी अधिक लांबीचा निबंध लिहिणं हे अनिवार्य असतं. आणि एखादा विषय तुम्हाला कितपत समजलेला आहे, ते तुम्हाला स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूद तुम्हाला स्वतःचे विचार मांडता येत आहेत का? गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मते, प्रसंग, भावना यांचं वर्गीकरण आणि क्रमवार सुसूत्रपणे उलगडता येत आहे ना, हेच निबंधामधून पाहिलं जातं. कारण तुम्हाला एखादा टॉपिक दिला आणि त्या टॉपिकमध्ये तुम्हाला लिहिता येत आहे का? त्या टॉपिकबद्दल जेव्हा तुम्ही लिहिता, माझा आवडता प्राणी, माझा आवडता पक्षी, हे जे काही विषय आहेत, हे विषय जेव्हा तुम्हाला दिले जातात, त्यावर तुम्हाला मुद्देसूदपणे तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार मांडता येतात का? तुम्ही गोंधळून जात नाही आहात ना? विषयानुरूपच तुम्ही विचार मांडत आहात ना? अ, व्यवस्थित तुम्ही प्रसंग, भावना यांचं वर्गीकरण करू शकताय ना? क्रमवार आणि सुसूत्रतापणे तुम्हाला ते उलगडता येत आहे की नाही, हेच निबंधामधून पाहिलं जातं. परीक्षामध्ये उत्तीर्ण होऊन पुढे प्रशासकीय कामात किंवा सेवेत सुद्धा रुजू व्हायचं असतं. अशा वेळी परिस्थितीमध्ये नेमके आकलन, समस्येचं गांभीर्य आणि त्याबद्दलची मतमंतारे, उपाययोजना, त्यावर स्वतःचे स्पष्ट मत याविषयीचे चौफेर भान असायला हवे. निबंध लेखनातून टप्प्याटप्प्याने तर्कसंगत मांडणीतून एखाद्या निर्णयापर्यंत आणि का आणि कसे जायचे याचेही भान तुम्हाला या निमित्ताने यावे, ही अपेक्षा असते. एखादा जेव्हा निबंध आपण लिहायला घेतो, तेव्हा तो जो निबंधाचा विषय दिलेला असतो, त्या निबंधाच्या विषयालाच अनुसरून आपण लिहायचं असतं. ठीक आहे. त्या परिस्थितीमध्ये नेमकं त्या विषयाबद्दलच आपल्याला आकलन झालं पाहिजे. त्या समस्येचं गांभीर्य तसेच त्यांची उपाययोजना यावर स्वतःचं आपल्याला स्पष्ट असं मत मांडता यायला पाहिजे. निबंध लेखनातून टप्प्याटप्प्याने तर्कसंगत मांडणीतून एखाद्या निर्णयापर्यंत का आणि कसं जायचं याचंही भान आपल्याला असलं पाहिजे. सो बघा, निबंध लिहायचे काही मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे. विस्तृत संशोधन. एखादा जर निबंध लिहायचा असेल तर त्याबद्दल विस्तृत संशोधन केलं पाहिजे. मंथन करणे, वाचन करणे, भरपूर असं आपलं वाचन असलं पाहिजे. बाह्यरेखा काळजीपूर्वक काढणे, आत्मविश्वासाने प्रारंभ करणे. एखाद्या आपण जेव्हा निबंध लेखनाला सुरुवात करतो, त्याचा जो प्रारंभ असतो तो अगदी सुरेख असा असला पाहिजे किंवा असला पाहिजे. जर तुमचा सुरुवातच अतिशय सुरेख अशी असेल, तरच वाचणाऱ्याला सुद्धा तो निबंध वाचायला आवड निर्माण होते आणि तो तुमचा निबंध वाचतो. जर तुमची सुरुवातच चुकीची असेल, तर निबंध वाचणाराही पुढचा निबंध वाचत नाही. ठीक आहे. वाचण्यास सुलभ असा परिच्छेद करा. ओके. सो निबंध लिहिताना योग्य त्या ठिकाणी परिच्छेद केला जातो. परिच्छेद करणं अगदी गरजेचं असतं. एखादा टॉपिक एखाद्या जागेवर थांबवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे निबंध लिहित असताना योग्य त्या जागी आपण परिच्छेद केलेलाच पाहिजे. म्हणजेच पॅराग्राफ रायटिंग म्हणतात त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये. हुशारीने निष्कर्ष काढा. जो काही तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे? निष्कर्ष काढायचा आहे आणि त्या निबंधाचा व्यवस्थित असा शेवट करायचा आहे. सो आता काही पॉईंट्स आहेत की निबंध कसा लिहायचा. विस्तृत संशोधन जे आपण पाहिले त्याच्याबद्दल आपण जाणार आहोत. की बघा, एखादा जर विषय आपल्याला दिलेला आहे, जर विषयाबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती नसल्यास, आपले प्रथम कार्य आहे की शक्य तितकी माहिती गोळा करणे. पुरेसे ज्ञान मिळवण्यासाठी त्यासाठी काही वेळा लक्षपूर्वक वाचणे. विस्तृत संशोधन म्हणजे काय? तर जर आपल्याला निबंध लेखनासाठी एखादा विषय दिलेला आहे आणि त्या विषयाबद्दल जर तुम्हाला पुरेशी अशी माहिती नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? त्या विषयाबद्दल तुम्हाला प्रथम आवश्यक तितकी माहिती गोळा
करणं आवश्यक आहे. पुरेसं त्या विषयाबद्दल ज्ञान मिळवणं हे तितकंच आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लक्षपूर्वक वाचायचं आहे. तुम्ही पुस्तक वाचनातून माहिती मिळवू शकता, वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनातून. त्याच्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही त्या विषयाबद्दल पुरेशी माहिती मिळवू शकता. सो एखादा जर टॉपिक दिलेला असेल, त्याबद्दल आपल्याला प्रथम पुरेशी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि नसेल तर ती आपण इतर माध्यमातून, पुस्तकांच्या किंवा मासिकांच्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ती माहिती आपण मिळवली पाहिजे. हा आहे पहिला मुद्दा निबंध लेखनासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि आपलं ज्ञान वाढवण्यासाठी इंटरनेट किंवा संबंधित पुस्तकं, लायब्ररी इत्यादीचा वापर आपण करू शकतो. मंथन करणे. माहिती अचूकपणे समजण्यासाठी आपण मंथन करणे आवश्यक आहे. स्वतःला प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर द्या. मंथन करणे म्हणजेच काय? तर आपल्याला एखाद्या विषयाबद्दल माहिती अचूक समजण्यासाठी एखादा विषय आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला अचूक माहिती समजून घ्यायची आहे, तर त्याबद्दल आपण काय केलं पाहिजे? मंथन केलं पाहिजे. म्हणजेच काय? तर त्या विषयाबद्दल आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारले गेले पाहिजे आणि मग त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. त्यातूनच काय होणार आहे? आपल्याला त्या विषयाबद्दल अचूक माहिती मिळणार आहे. त्यानंतर समृद्ध निबंध बनवण्यासाठी आपल्या निबंधात ही माहिती जोडण्यास प्रयत्न करणे. त्यानंतर बघा, तिसरं आहे बाह्यरेखा काळजीपूर्वक काढणे. आपल्या लिखाणास एक सीमा असावी. आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी बाह्यरेखा तयार करा. आपण फार मोठा निबंध किंवा खूपच लहान असे लेख लिहू नये. आपण आपल्या निबंधातील सर्व मुद्द्यांवर तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे. बाह्यरेखा काळजीपूर्वक काढणे म्हणजेच काय? तर आपल्याला आपल्या लिखाणाची एक सीमा निश्चित करून दिलेली असते. ठीक आहे. निबंध लेखन करताना आपल्याला एक सीमा निश्चित करून दिलेली असते. म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला सूचना दिलेली गेलेली असते, की इतक्या ते इतक्या शब्दात 300 ते 350 शब्दात किंवा 10 ते 15 ओळीत तुम्हाला या विषयावर निबंध लिहायचा आहे. सो तुम्हाला तितक्याच ओळींमध्ये किंवा तितक्याच शब्दांमध्ये तो निबंध लिहायचा आहे. त्यासाठी तुम्ही अगदी लांबच्या लांब खूपच मोठा निबंध लिहिणे हे अगदी गरजेचं नसतं किंवा एकदम लहान हे सुद्धा लिहायचं नसतं. सो त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचे आहे? बाह्यरेखा तयार करायची आहे. तसंच आपण खूपच मोठा किंवा खूपच लहान असा निबंध लिहायचा नाही आहे. जी सूचना दिलेली आहे, जेवढा लिहायला सांगितलेला आहे, तेवढाच आपण लिहायचा आहे. आणि आपण निबंध लिहत असताना निबंधातील सर्व मुद्द्यांवर आपण तितकंच महत्त्व देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर प्रारंभ करा. सो एक प्रभावी प्रस्तावना मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, की निबंध लेखनाची प्रस्तावना सुरुवात ही अत्यंत सुरेख अशी असली पाहिजे किंवा सुरेख म्हणजेच काय तर तुम्ही त्या विषयाला अनुसरून की कविता लिहिल्या पाहिजेत किंवा घोषवाक्य इतर अशा काही ओळींचा वापर करून तुम्ही तुमच्या निबंधाला सुरुवात करा. करून निबंध वाचणाऱ्याला सुद्धा निबंध वाचावासा वाटला पाहिजे म्हणून त्याची प्रस्तावना ही अतिशय योग्य रीतीने आणि सुरेख अशी असली पाहिजे. सो बघा, एक प्रभावी प्रस्तावना तयार करण्याचा प्रयत्न करा. खरं तर आपल्या निबंधाचं शीर्षक आणि पहिला परिच्छेद हा खूप महत्त्वाचा असतो. सुरुवात करायची जेव्हा असते तेव्हा त्या निबंधाची जी प्रस्तावना असते ती अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे निबंधाची प्रस्तावना करताना, सुरुवात करताना अतिशय व्यवस्थित अशी त्याची प्रस्तावना केली पाहिजे. ठीक आहे. समोरच्याला तो निबंध वाचावा असं त्याला वाटलं पाहिजे. अशा प्रकारची प्रस्तावना आपल्या निबंधाची असली गेली पाहिजे. त्यासाठी तुम्ही कवितांचा वापर करू शकता, चारोळ्यांचा वापर करू शकता, घोषवाक्यांचा वापर करू शकता. बट तुम्हाला जो विषय दिलेला आहे, त्या विषयाला अनुसरूनच तुम्हाला त्या ओळींचा वापर करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला जे निबंधाचं शीर्षक आहे, त्याचा पहिला परिच्छेद ज्यामध्ये तुम्ही तुमच्या निबंधाची सुरुवात करणार आहात, त्याचा परिच्छेदच जो पहिला असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण पहिला परिच्छेद वाचल्यानंतरच शिक्षकाला कळतं, की पुढे या विद्यार्थ्याने काय लिहिलेलं आहे. त्यामुळे पहिला परिच्छेद जो असतो निबंधाचा, तो अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो लिहिताना अतिशय विचार करून तुम्ही निबंधाचा पहिला परिच्छेद लिहिला पाहिजे आणि खूप चांगला लिहिण्याचा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे. ओके. त्यानंतर तुमच्या निबंधाचं शीर्षक जर व्यवस्थित नसेल,
तर तुमचा निबंध कोणीही वाचायला सुरुवात करणार नाही. निबंधाच्या सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या लेखनाचा दर्जा माहिती होतो. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, की तुमच्या लेखनाचं तुमच्या निबंधाचं जे तुम्ही लेखन केलेलं आहे, ते जर व्यवस्थित नसेल, असंच लिहिलेलं असेल काहीतरी अ, अ, आणि शिक्षक जेव्हा तो निबंध वाचायला जातो, तेव्हा त्याला कळतं त्या सुरुवातीच्या 4-5 ओळींमध्येच, की अरे या विद्यार्थ्याने काय लिहिलेलं आहे. जर त्यांनी त्या अ, निबंधाची प्रस्तावना योग्य रीतीने केलेली नसेल, सुरेख अशी केली नसेल, वाचण्यायोग्य केलेली नसेल, तर तुमचा जो निबंध आहे तो सुद्धा वाचायला कुणाला शिक्षकांना सुद्धा आवडत नाही. ओके. त्यामुळे निबंधाला सुरुवातीलाच तुमच्या लेखनाचा दर्जा माहिती होतो. सुरुवातीच्या ज्या ओळी तुम्ही लिहिता त्यामध्येच तुम्ही लेखन काय केलेलं आहे, हे समजून येतं समोरच्याला, वाचणाऱ्यालाच. वाचण्यास सुलभ असे परिच्छेद करा. आपल्याला काही परिच्छेदांमध्ये निबंध खंडित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा निबंध वाचणे आणि समजणे कठीण वाटू शकते. आता जसं आधी मी सांगितलं, की निबंध लिहिताना आपल्याला परिच्छेद करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजेच पॅराग्राफ रायटिंग. योग्य त्या ठिकाणी आपण पॅराग्राफ केला पाहिजे, परिच्छेद केला पाहिजे. नाहीतर आपल्याला निबंध वाचताना किंवा समजताना काय होतं, कठीण वाटू लागतं. निबंध समजण्यास सुद्धा अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपण निबंध लिहिताना योग्य त्या ठिकाणी परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ रायटिंग आपण केली पाहिजे. त्यानंतर हुशारीने निष्कर्ष काढा. आपण आपल्या निबंधात पुरेशी माहिती जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर निष्कर्ष विभागात काही तर्कशास्त्र दर्शवा. खरं तर आपल्या निबंधातील यश हे निष्कर्ष विभागावरच बरेचसं अवलंबून असतं. बघा, जेव्हा आपण निबंध लिहितो, तेव्हा निबंध लिहिण्याआधी सर्वात आधी आपण त्या निबंधाबद्दल म्हणजे त्या विषयाबद्दल पुरेशी अशी माहिती मिळवतो आणि मग नंतर त्या निबंधात पुरेशी अशी माहितीसुद्धा आपण जोडतो आणि जोडणं ते आवश्यकच असते आणि त्यानंतर सगळ्यात जेव्हा शेवटी त्यामध्ये आपण निष्कर्ष काढतो आणि निष्कर्ष भागामध्येच आपल्याला तर्कशास्त्र दर्शवायचं असतं आणि नंतर निबंधातलं हे यशच आहे, की त्याच्या निष्कर्ष विभागावर हे अवलंबून असतं. निबंधाची सुरुवात आणि शेवट यावरच आपलं निबंध कसा लिहिलेला आहे, हे कळून येतं. त्यानंतर काळजीपूर्वक वाचणे. यात काही चूक नसल्याचं आपल्याला विश्वास असल्यास देखील आपण काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. काळजीपूर्वक वाचणे म्हणजे व्याकरण, शब्दलेखन, वाक्यांचा प्रवाह इत्यादी पहा, जेणेकरून निबंध अचूक आणि नैसर्गिक वाटेल. निबंध पूर्ण झाल्यावर थांबा आणि काही तासानंतर त्यास काळजीपूर्वक वाचा. कदाचित काही नवीन त्रुटी किंवा सुधारणा सापडतील. बघा, जेव्हा तुमचा निबंध लिहून होतो. लिहून झाल्यानंतर तो निबंध बरोबर आहे. आपण जे काही लिहिलेलं आहे त्यात काही चूक नाही आहे याचा आपल्याला जरी विश्वास असेल, तरीसुद्धा आपल्याला तो निबंध एकदा काय केलं गेलं पाहिजे, वाचला गेला पाहिजे. त्या वाचण्यामुळे काय होतं, तर त्यामधील ज्या व्याकरणाच्या चुकी असतील, जो वाक्यरचना असेल ती बरोबर आहे की नाही, शब्दलेखन करताना जे शब्द लिहिलेले गेलेले आहेत ते बरोबर लिहिलेले गेलेले आहेत का? कानामात्रा कुठे चुकलेल्या आहेत का? याची अचूक माहिती आपल्याला मिळते. ठीक आहे. बघा, तुम्ही कुठलंही असेल तुमचा जेव्हा एखादा पेपर तुम्ही लिहिता, ओके, पेपर लिहिता किंवा एखाद्या वेळेस जे लेखन करता, जे काही असेल, लिखाणानंतर तुम्ही जेव्हा एकदा ते वाचता, तेव्हा ते वाचताना तुम्हाला त्यातील त्रुटी आढळतात. म्हणजे त्यामध्ये तुमचं काय-काय चुकलेलं आहे हे तुम्हाला समजून येतं. तुम्हाला भलेही वाटो, की हां, मला सगळं येतं, मी सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. याचा जरी तुम्हाला विश्वास असेल, तरीही ती गोष्ट तुम्हाला एकदा वाचून बघितली पाहिजे. त्यामुळे काय होतं, काळजीपूर्वक वाचल्याने त्यातल्या ज्या चुका आहेत त्या आपल्या लक्षात येतात. जेणेकरून अचूक आणि नैसर्गिक वाटेल. अशा पद्धतीने आपण लेखन जरी केलेलं असलं तरी तिथे आपल्याला वाचन केल्यानंतर त्या निबंधामध्ये काही चुका झालेल्या आहेत का ते आपल्याला कळून येतं. त्यानंतर निबंध पूर्ण झाल्यावर थांबा आणि काही तासानंतर काळजीपूर्वक वाचा. कदाचित काही नवीन त्रुटी किंवा सुधारणा सापडतील. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, वाचल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही चुका असतील, त्या वाचल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सापडतील आणि त्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. म्हणून काळजीपूर्वक वाचणं हे अत्यंत आवश्यक आहे.
निबंध लेखन